कदम 4x3 ओके होईल ना पाळणा? काय 4 फुटाचा? अरे एवढा मोठा कशाला? हा 4 फुटाचं बाळ होईपर्यंत किती वर्ष जातील माहिती का तुला? हो पण वाढत्या मापाचा पाहिजे ना. अनो आपण विचार करतो एकाचा, उद्या जुळी झाली तर गळगळीत खेळली पाहिजेत ना पाळण्यात. अर्जुन ओ इकडे आहेस वय? काय रे, काय चाललंय तुमचे? पाळणा करतोय, पाळणा आपल्या बाळासाठी. हा अर्जुन, अरे तू काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? आणि तू उठलास कधी? बाबा तुम्ही कधी उठलात? अगं माझं काय, मी उठायच्या आधी त्यानं मला पाट्या उठवलं आणि म्हणलं आजच्याच करायचं. अर्जुन कशाला करतोयस हे सगळं? आप्पे अगं हे बघ, एक तर माझ्याकडे टाइम आहे कमी, उद्या जाऊन केसचा निकाल लागणार. जेलमध्ये जायच्या आधी मला तुझ्यासाठी बाळासाठी सगळं ओके करून जायचं. हो अर्जुन, पण या सगळ्याची गरज नाहीये. अशी कशी गरज नाही? ऐकलं का, गरज नाही. बाळासाठी पाळणा नको? अरे पाळणा पाहिजे की बाळाला. तुला आठवतंय का, रुपाली ताईंनी आधीच आपल्याला पाळणा दिलाय. अरे हो, म्हणून म्हणते थांबवा आता हे सगळं, उठा चला. नको पाळणा. पाळणा थांबवायचं सांगितलंय. थांबा, मी काय म्हणतो ऐका, 4x3 बेड करून आपण, म्हणजे बाळ पाळण्यात नाही झोपलं तर बेडवर झोपल ना, काहीतरी होईल ना. अर्जुन हे करून घे बघ, पट्ट्या तर कापलेले आहेत. अर्जुन ते तुला थांब, खेळ तू काय करतोय? मटेरियल सोड, 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 सोड. उठ सगळं. आप्पे अगं उठ. काय चाललंय अर्जुन तुझं? नको करू हे सगळं. मग अजून काय करायचं का मला सांग, काय कमी पडते का? अजून काही नाही करायचं, तू शांत राहा जरा. तू जरा इथं बस 2 मिनिट. हा बस. काय म्हणते ऐक. अर्जुन, आणि मी एकटी कुठे? अरे बाबा आहेत की माझ्यासोबत. तू नको काळजी करू, सगळं नीट करू आम्ही. हा पे आहेत कदम, पण मला करायचं होतं ना हे सगळं. मी बाबा होणार आहे ना पहिल्यांदा. तू आधीच लई काय केलंयस आणि तू जगातला सगळ्यात बेस्ट बाबा होणार आहेस. पण आधी जाऊन आंघोळ कर बरं. बघ की कसला अवतार करून घेतलाय. उठ उठ जा, आंघोळ कर. जा जा जा, उठ 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 जा. याला असतं की पाळणा नाही बेड तरी झाला असता ना. आप्पे अगं बरं झालं तू आलीस, नाहीतर आज का नाही पाळणा करूनच गप बसला असता बघ. तो ते केसचा निकाल जवळ येतोय ना, म्हणून असं होतंय बघा त्याच. अगं तेवढंच नाही ग, ज्याला जायचं त्यानं तसं बी आधी मान्य केलंच होतं की आपल्या घरात हे रोज असं घडतंय ना, त्याच्यामुळे तो जरा घाबरलाय. बाबा तुमचं म्हणणं सगळं कळतंय हो, पण आता ना सगळं चांगलं होईल बघा, माझ्यावर विश्वास ठेवा की. अगं कसं आप्पे, पण आता हे आपल्या घरात असं रोज काय ना काहीतरी चाललंय. आणि काल ते घटस्फोटाचं ऐकल्यापासून ना माझं तर डोकंच काम करणं झालंय बघ. ज्यांना वाचता येत नाही म्हणजे विनायक काका, रुक्मिणी मावशी, त्यांच्यासाठी सांगतो हा कागद कसला आहे ते. सरकार आणि रुक्मिणी मावशीच्या घटस्फोटाचा कागद. वहिनींची तर लय काळजी वाटते अगं. अहो म्हणूनच मी सकाळी सकाळीच आईनं मंदिरात पाठवलंय. बाबा आईनं फ्रेश कसं करायचं ना हे तुम्ही माझ्यावर सोडा. आपल्या घरातले सगळे असे आनंदात असले ना मग त्याला काय वाटणार नाही बघ. बाबा नका काळजी करू, घरातलं वातावरण कसं शांत होईल याची काळजी मी घेईन. आणि ते तुलाच करायला लागणार आहे बरं का. देवा भैरवनाथा, माझ्या घरावर आलेलं संकट लवकरात लवकर टळू दे रे बाबा. हे घे तुम्हाला प्रसाद. अगं राहू दे, घरी जाऊन घेऊ सगळ्यांना वाटून. हा मग घेते मी. पियू मंदिरात आलो ते लई बरं झालं बघ. आणि तुम्ही उगाचच नाही नाही म्हणत होत्या. अगं मला भीतीच वाटत होती. मग अशी त्या बायका बघितल्याच ना कशा बघत होत्या माझ्याकडं. त्यांची नजर वेगळीच वाटत होती बघ मला. अगं आजपर्यंत सरकारांची कारभारीण असं म्हणून ओळखत होत्या मला. आणि आता आई अहो लोकांचं काय जातंय. आपे पण मला तेच सांगत होती बघ, तुम्ही नका लोकांकडे लक्ष देऊ म्हणून. तुम्ही देवळात जाऊन या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. चला निघायचं. पियू ऐक ना, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. बोला की. पियू आजपर्यंत मी तुझा लई विश्वास केला होता बघ. अगं वाटेल ते बोलत होते मी तुला. आई जाऊ देऊ, आता झालं गेलं ते. अगं असं कसं, कारण नसताना मी तुला त्रास दिला होता. एवढा त्रास दिला होता की तुला घर सोडून जायला लागलं होतं. आजपर्यंत मला असं वाटत होतं का शिकलेली बोलणारी बाई वाईटच असते.
आई यात तुमची काहीच चूक नाहीये. आपल्याला ना लहानपणापासून शिकवलंच आहे बघा की बाईनं कायम पदरातच राहायचं, उमऱ्याच्या आतच राहायचं. बाईनं कायम मूल आणि चूल एवढंच सांभाळायचं. खरंय, पण आता आपलीकडे बघितलं की मला कळायला लागलंय बघ किती चुकीचं वागत होते मी. जमलं तर मला माफ कर बर का. आई असं अजिबात बोलू नका. नाही म्हणजे तू मनात काही ठेवू नकोस एवढंच म्हणायचंय मला. नाही नाही अजिबात नाही. अगं आरूला तू एवढं छान सांभाळतीस म्हणून तो आज एवढा नीट आहे बघ. आणि ह्या सुजा पण कसा बी वागतो, किती चिडचिड करतो, पण दर वेळेला तूच सांभाळून घेतीस त्याला. अगं त्यासाठी तुझं मी एवढं कौतुक करायला पाहिजे, एवढं कौतुक करायला पाहिजे खरं तर. पण मी मात्र आई कौतुक कायम बोलूनच केलं पाहिजे का? काय आहे माहितीये का पियू, आपल्याला जेव्हा जे बोलायचं असतं ना तेव्हा ते आपण बोलतच नाही, नको तेच बोलत बसतो आणि मग सगळा घोळ होतो बघ. पण मला आता तुझ्या संगत सगळे बोलून लई भारी वाटतंय. मला तर आता ताकदच आली आहे बघा. आणि आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण सगळे मिळून ना त्या मनीला घराच्या बाहेर हाकलूयात. पण त्या अगोदर मला एक गोष्ट करायची. काय आई? हेच, मला तुमची आई व्हायचं आहे. अगं आजपर्यंत सवयीनं तुम्ही मला सगळ्याजणी आई म्हणत आलात, पण मी कुठं आईसारखी वागले ग तुमच्याशी. पण आता नाही. अगं तुम्ही सगळं तुमचं घरदार सोडून, आई बाप सोडून इथं नांदायला येता आणि आमच्याकडनं मात्र आईचं प्रेम नाही मिळालं. पण आता असं होणार नाही. मी आई होणार आहे. अगं मला आता कळलंय की एका आईकडून तिचं घर कुणीच काढून घेऊ शकत नाही बघ. 100%. आणि आपण ते होऊ पण द्यायचं नाही. चल निघूया. हो. आई हा तुम्ही पुढे होता का? मी आरूच्या शाळेत जाऊन येते. बर चला. काय सुजा बाळा, झाली का झोप? झाली. लय चांगली झोप लागली असेल ना? मावशी काय ते मुद्द्याचं बोल. आर हितच चुकलास बघ. मावशी नाही आय म्हणायचं. काय म्हणायचं? आय. तुला का? आता तुझ्या बापाने माझ्याशी लगीन केलं म्हणल्या मी तुझी आईच झाले का नाही? काल पाहिलं ना मी, रुक्मिणीने कसं तुला मांडीवर घेतलं, अंगाई गीत गायलं. तसं माझ्याकडे बी एक गोष्ट आहे ना, पण त्याच्याने तुला झोप नाही लागायची. तुझी झोप उडल. ए मावशी तर बोल नको बरं का. म्हणून मी सांगते ना तसं ऐकायचं. तुला माहितीये ना माझ्याकडे काय आहे? तो व्हिडिओ जर तुझ्या आईला दाखवला ना तर ती तुला जवळ बी नाही घ्यायची आणि तुझी आमदारकी जाईल ते वेगळंच. मग बस उकिरड फुकत. रोज ब्लॅकमेल करायचं बंद करा मावशी. अरे मग माझं ऐक की, मी सांगते तसं कर. मला आई म्हण आणि रुक्मिणी समोर तर म्हणायचंच. मुद्दाम करते ना सगळं तू हे. मी सांगल तसं ऐकायचं. मी बस म्हणलं की बसायचं आणि उठ म्हणलं की उठायचं. बस उठ 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 उठ. बस. व्यायाम चालू केला काय सुजा? नाही नाही गप्पा चालल्यात आमच्या दोघा माळलेखांच्या, आहे ना तुझ्या? बर नाश्ता करायला या बाळा लगेच. तू बी या नाश्ता करायला. काय तुझे काय झालंय? काय नाही. सांग की काय झालंय? तुला काहीतरी माहितीये, तू लपवतोयस आमच्यापासून. हे बघ सुजा, तू बोल. आपण सगळी मिळून ह्याच्यावर काय. तुला माहिती की सगळं काय झालंय ते? काल सांगितलं की तुला सगळं माझ्यामुळेच झालंय ना. माती पण मीच खाल्ली आहे. घरातला करांटा मीच आहे की. तुझ्या ते रागाच्या भरात बोलून गेलो मी. रागाच्या भरात बोलला होता. हे मनी, संकल्प आणि सुजा ह्यांच्यात काहीतरी झालंय एवढं नक्की. त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्याचा एकदा शोध लागला की मग ही कोडं सुटेल. मग स्वप्नील दादा कसा चाललाय क्लास? उत्तम. तुमचा जिथं जिथं संबंध नाहीये तिथं तिथं उत्तम चाललंय आमचं.
दादा सोड ना, कुठे यांच्या नादाला लागतो. बरं झालं सगळी तुम्ही इथंच आहे. देवाला गेले होते, प्रसाद आणलाय. आई पिऊताई कुठे हो? अगं ती आरूच्या शाळेत जाऊन येते म्हणली. बर. रुपाली, हे घे प्रसाद. आई घे की प्रसाद. अरे मी घेते. मी मनी आईला बोललो. काय झालं डोळे फाडून बघायला? आता मीच आई आहे ना. सरकारांची जी कायद्याची बायको आहे ना, तीच आई झाली या. मने, अगं काय बोलतीस तू? अगं माझं आई पण तरी हिरावून घेऊ नकोस की. आई अहो त्या नाही घेऊ शकत हे सगळं. अहो तुम्ही जन्म दिलाय, तुम्ही काळजी घेतली, तुम्ही सगळ्यांना मोठं केलंय. आता मावशीने किती आदळआपट केली, किती म्हणलं मला आई म्हणा, मला आई म्हणा, तरी त्या आई होणार आहेत का? अरे सुजा, अरे बोल की. सकाळी म्हणे मावशी तुला काय सांगत होती? अय निलंबित पोलीस, नको तिथं नको त्या गोष्टी नको शोधायला जाऊ. उगाच कशाला CID म्हणतो. बरं राहिलं, पण आता घराची मालकीन मीच आहे ना. काय हो सरकार? हो हो. मग आता तिजोरीच्या चाव्या कुणाकडे पाहिजे? माझ्याकडे ना. काय चाललंय? सरकार काय ऐकून घेताय तुम्ही यांचं? रुक्मिणे, चाव्या देतीस का हिसकून घेऊ? आई आई देऊन टाका चाव्या. अगं पण आप्पे, अगं घरची लक्ष्मी आहे त्या तिजोरीत. आई काय सरकार, एवढे दिवस सगळ्यांना कौतुक सांगत होतात ना तुमच्या कष्टाचं, या घराचं. घर बांधताना घामात सिमेंट कालवून हे घर उभं केलंय म्हणत होतात. आता काय करायचं? सगळं देऊन टाकायचं का या परक्या बाईच्या हातात? अरे दादा बोल की. द्यावं लागणार आहे. सरकार असं नाही करणार, असलं करू नका. फक्त या बाईच्या हातामध्ये नका देऊ तुम्ही, ऐका. द्यावे लागणार आहेत. रुक्मिणी, दे त्या चाव्या. आणि इकडं आणि स्वप्नील बाळा, मी कुठली परकी आणि बाहेरची बाई नाही बर का. मी तुमची धाकटी आई आहे, लक्षात ठेव. बंटी बाळा, चल झाला का तुझा नाश्ता? हा झालं. आपण प्रसाद खाऊ ये. आई, यो प्रसाद आपल्या स्वप्नील दादा, विनू काका, अर्जुन दादाला म्हणजे घरातल्या बाकीच्या सगळ्यांना दे की प्रसाद. बाय मी विसरलीच की. आता मी आई आहे म्हणल्यावर ह्यांच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे ना. दम जरा देते. हा हे घ्या तुम्हाला प्रसाद, सगळ्यांनी मिळून खावा. चल बनत्या.
सरकार आणि सुजय, तुमची तर पूजाच केली पाहिजे या ठिकाणी. अरे दादा, आता सगळं त्या बाईच्या हातात गेलं की. तुम्ही एवढ्या कष्टानं सगळं उभं केलंय, सगळं लुटून नेईल ती बाई. सरकार ऐका ना, आता तरी सांगा नेमका विषय काय. ए सुजा, अरे बाबा बोल ना. मावशी तुला काय म्हणत होती, का दमात घेत होती, बोल ना. सुजा चल, आपल्याला काम आहे. सरकार, आधी घराकडे लक्ष द्या, कामानंतर होत राहतील. घर शाबूत आहे माझं. चल रे. दादा दादा अरे ऐक. आता हे घर राहिलंच नाही. सर, असं नका म्हणू बरं. अगं आपे काय चुकीचं बोलतोय त्यो. बरोबरच आहे त्याचं. रोज उठून ही बाई काय तर नवीन करती. तिला ना बरोबर माहितीये नेमका कुठं घाव घालायचा ते. ही मनी मावशी घरात आल्यापासून ना रोज सकाळची सुरुवातच अशी काहीतरी होते. मग दिवसभर काही करावंसच वाटत नाही. अहो ताई, मावशींना तेच तर पाहिजे. आणि त्यांना यश मिळतंय त्यात. आपलीच फितूर झालीत म्हटल्यावर तिला नावं ठेवून काय उपयोग आहे. आता गेली असेल, तिजोरी उडून बसली असेल. नाही नाही, आधी बत्ताशे खात असेल ती. कशी जिरवली मी त्या आप्पीची. अरे मला चांगलं माहिती होतं तिनंच रुक्मिणीला मंदिरात पाठवलं म्हणून. मला चांगलं माहिती आहे ना. हेच आई, हेच चुकलं तुझं. आता काय चुकलं माझं. इकडे हे बघ, 1 हे 2 हे तू आणि हो मी, आपण दोघं एका टीम मध्ये. हा, आता आपल्या बाजूला कोण कोण आहे, सरकार आणि हे सुजा, 3 4. आता आप्पीच्या बाजूला कोण कोण आहे, हे रुक्मिणी, हे विनायक, यो आर्जा, रुपाली, हे पिऊ, मोठी आई म्हणजे रुक्मिणी मावशी. या दोघांमध्ये आपली टीम मोठी आहे का आप्पीची? आप्पीची. मग आता तू जवळ ह्या सगळ्यांना एकत्र लढत राहणार, तोवर ते सगळे एकत्र राहणार. खरंय की रो बंटे. मग काय करायचं आई, आपली टीम मोठी करायची. अरे पण कशी करणार, ह्यांच्याकडे बघ किती माणसं आहेत ती. मी सांगतो की, हे बघ, हे 2 गेले इकडं, हे 2 गेले इकडं, यातला एखादा गेला तरी चालतंय. हा, येऊ गेला इकडं, राहिली का ही आप्पी एकटी. आता कोणाची टीम मोठी आहे, आपली का आप्पीची? अकोबाया, म्हणजे यांच्यात भांडणं लावायची. पार एकमेकांची डोसकी फोडतील अशी भांडणं लावायची. त्या सुजाचं आणि स्वप्नीलचं पटत नाही. हा, रुपालीला वाढायची आपल्या बाजूला. अरे किती हुशार आहेस तू. कसं तुझं डोकं चालतं. आता एकाच्या मागं लाग, सगळ्यांच्या सोबत मागं लागू नको, कळलं का? बंट्या, पण मला ना ह्या आप्पीला पहिली ठेचायची. आता हे सगळं सहन करायच्या पलीकडे चाललंय. तिने प्रत्येक सणासुदीला घेतलेले दागिनं, साड्या, सगळं आता ती. आई, तुम्ही नका एवढा विचार करू. त्यांनी अजूनच तुम्हाला त्रास होईल. वहिनींचं बराबर आहे. अगं डल्ला मारून उद्या सगळं घेऊन पसार झाली म्हणजे ती. नाही नाही नाही, सरकार असं नाही होत ना. हा, कारण आपल्या कोणावर प्रेम नसलं ना तरी त्यांचं प्रॉपर्टीवर खूप प्रेम आहे. मी तर म्हणतो इथं थांबायलाच नको. सर, अहो काय बोलताय तुम्ही. अहो आता तर उलट आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची गरज आहे. एकत्र कुठे, या ठिकाणी. आणि ही नाटकं रोज बघायची का आपण. ही बाई कशी वागवणार आईला, आणि सरकार तिचीच बाजू घेणार. स्वप्नील, अरे असं चिडू नको. चिडून काय होणार आहे. विनय काका, आईची अवस्था बघ. आधीच सरकार करून काय अवस्था झाली आहे तिची. आणि हे जर असंच सुरू राहिलं ना तर ती. नाही, असंच चालू नाही राहणार. अप्पे बरोबरच बोलतोय त्यो. या बाईनं सगळंच हिरावून घेतलंय माझ्याकडनं. आपली एकी तर नाही घेतली ना अजून. आणि ती घेऊ पण द्यायची नाही. मनी मावशी सगळं करते कारण तिला आपलं घर तोडायचंय, म्हणून ती आईंनाही त्रास देते. कारण त्यांना फक्त एवढं सिद्ध करायचंय की आईनी 40 वर्षापासून जे काही जोडून ठेवलंय ते मी 4 दिवसात तोडून दाखवलं. आईनी एवढी वर्ष झाले जे काही जोडून ठेवलंय ते एवढं कमजोर आहे का. आणि ते असं एवढ्या सहजासहजी तोडू दिलं पाहिजे आपण. ती काय म्हणतीये, तोडायचं. मी म्हणतोय आपण लढायचं. लढलं पाहिजे. कसं अर्जुन, कसं?
आता तर आपण तिला हाकलून पण देऊ शकत नाही. सर, आहे त्या परिस्थितीत खुश राहायचं. हे बघा, आत्ता सध्या आपण एवढंच करू शकतो. आपल्याला माहिती आहे जी काही वेळ सुरू आहे ती आपली नाहीये, पण हा एक दिवस येईल, ती वेळ आपली असेल आणि तोपर्यंत आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि ही मनी मावशी जी काही कटकारस्थानं करते ना, त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. अपर्णा, हे बोलणं सोपं आहे. सर, प्रेमात कुठलाही वार परतवून लावण्याची ताकद असते. एक तीळ 7 जणांनी मिळून खाल्ला, ही आख्यायिका माहिती आहे ना सगळ्यांना? अहो, पण त्या कणभर तिळाने नाही, आपापसातल्या प्रेमाने त्यांच्यात ताकद आली. घ्या. आणि आपल्यातलं प्रेम हीच कदमांची ताकद आहे.